नमस्कार मंडळी, गावची बनाटचं या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आता बनवतो आहे पारंपरिक पद्धती शेवग्याच्या शेंगा आहे. हे शेवग्याचं झाड आहे, याचे फुलं तोडून त्याची आपण भाजी बनवूया. आयुर्वेदामध्ये शेवग्याला फार महत्त्व आहे. हाडांचे विविध आजार याच्यामुळे कमी होण्यास मदत होते. हे बघा, आता आमच्या घरगुती शेवगा आमचं हे बघा येतं, हे बघा असं याला बहार आलेलं आहे. आणि ते शेवग्याच्या फुलाचं आपण शेवग्याची फुलं तोडून घेऊ आणि त्याची आपण भाजी करूया सुकी. हे बघा मंडळी, आपण 350 ग्रॅम शेवग्याची फुलं घेतली होती. ते शेवग्याची फुलं व्यवस्थित स्वच्छ करून घेतली. आता आपण ते 3 पाण्याने धुवून घेऊया आणि ते बनवण्यासाठी आपण जे मसाला घेतला ते सांगतो. हे बघा 60 ग्रॅम मुगाची डाळ घेतली, ती 2 तास भिजत ठेवली होती. हे बघा अर्धा चमचा हळद घेतली, छोटा अर्धा चमचा हळद, मोठा अर्धा चमचा अशा मापाने आम्ही मोहरी घेतली, 1 चमचा जिरे घेतलं, 1.5 चमचा चाट मसाला घेतला, 15 मिरच्या घेतल्या, 1 लसूण गड्डी घेतली. मिरची आमच्या तिखट नाही, तुम्ही जसं खात त्या हिशोबाने घ्या. आणि हे बघ छोटी अर्धी मूठ हे घेतं पुदिन्याची पानं घेतली, 6 कांदे घेतले. आता आपण प्रथम आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आणि तेल बी आपण त्या हिशोबाने टाकायचं. आता 3 पाण्याने स्वच्छ हे याचे फुलं आहे, शेवग्याची फुलं आहे, स्वच्छ धुवून घेऊ, कारण त्यात घाण असते. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतो. त्याच्यानंतर कांदे कापून घेणार आहे बारीक, आणि पुदिना मी कापून, पुदिना, मिरची, लसूण एकत्र आम्ही ठेचून घेणार आहे. हे बघा, आता आपण शेवग्याचे फुलं घेतलेले 3 पाणी स्वच्छ धुवून घेऊया, कारण त्याच्यात किडे असतात थोडेसे. आता सध्या थंडीमुळे त्यात किडे असतात. हे बघा 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आपण. हे बघा ते स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतले. आता हे थोडेसे सुकू द्यायचे. मध्यम आकाराचे 6 कांदे घेतले ते, आणि ते 6 कांदे आपण बारीक कापून घेऊया. तेव्हा प्रथम कांदा 1 कापून घेतला, तो आता बारीक कापून घेऊ. अशा प्रकारे सगळे कांदे कापून घ्यायचे. हे बघा असे हे मध्यम आकाराचे कांदे होते, ते आपण कांदे कापून घेतले. त्याच्यानंतर हा पुदिना आहे, हा स्वच्छ धुवून घेतला, तो सुद्धा आता आपण असं कापून घेऊया. हे बघा लसूण कांदे घेतले आपण 1 गड्डी लसूण कांदे टाकले आता आपण सोडून. हे 15 मिरच्या घेतल्या, त्या मिरच्या टाकल्या. हा पुदिना घेतला, तर पुदिना कापून टाकला, तो आपण बारीक खलबत्त्यात कुटून घेऊया. हे बघा आलं, आपलं लसूण, मिरची आणि पुदिना हे खलबत्त्यात बारीक कुटून घेतले. तेव्हा थोडंसं उघडं ठेवायचं थोडंसं. आणि त्याच्यात हे बघा मंडळी, हा कांदा थोडा जास्त झाला, आपण थोडा कांदा कमी करून घेऊया. हे बघा हा कांदा आपण कमी करायचं दाखवलं. आणि आता एवढाच कांदा आपण टाकून भाजी बनवून घेऊया. त्यात थोडं बटर टाकून, आणि बटर आपण तुम्ही बटर टाकू शकता. तेल आम्ही थोडं तेल टाकून घेऊ जास्त. साधारण मोठे 4 चमचे आपण तेल टाकलं, त्यात बटर टाकून घेतलं. आता बटर चांगलं वितळून द्यायचं आहे. हे बघा बटर. आता आपण प्रथम मोहरी टाकून घेऊ, मोहरी आणि जिरे. प्रथम जिरे टाकले, त्यानंतर मोहरी टाकली. ही बघा मोहरी तडतडली. त्याच्यानंतर आलं लसूण टाकून घ्यायचं. बघा आपलं आलं, जिरं आणि पुदिन्याचे पानं हे व्यवस्थित त्यांनी तेल सोडलेलं आहे. आता आपण त्यात मसाला टाकून घेऊया. मसाला टाकायचा आहे. मसाला हळद आणि चाट मसाला. हे बघा त्याला चांगलं तेल सोडून द्यायचं आहे. तेव्हा मसाल्याने चांगल्यापैकी तेल सोडलेलं आहे. आपण जे 6 कांदे कापून घेतले ते आपल्याला थोडे जास्त वाटले, मग ते आपण कांदे कमी करून घेतलेले. आता ते सर्वसाधारण 4 कांद्यांचं टाकतो आपण त्याच्यामध्ये. हे बघा
लाल होऊ द्यायचं आहे. हे बघा आता कांदा चांगला लाल झालेला आहे, मसाले चांगले तळले. हे बघा आता आपण शेवग्याची फुलं आहेत ते टाकून घेऊ आणि मीठ टाकून घेऊ. तुम्हाला जर वाटलं मसाले खाली जळत आहे तर थोडंसं पाणी टाकून घेतलं तरी चालतं, म्हणजे ते जळत नाही मसाले खाली. मंद आचेवरच व्यवस्थित तळू घ्यायचे. हे बघा 1.5 चमचा मीठ टाकून 1 चमचा मीठ टाकून घेऊया. चवीनुसार तुम्ही कसं खाता त्यानुसार मीठ टाकून घ्यायचे. तेव्हा मीठ चांगलं एकत्र करून घ्यायचं मसाल्यामध्ये. आणि मंडळी शेवग्याची फुलं ही अतिशय पौष्टिक असतात. ज्या माणसांचे सांधे दुखतात त्यांच्यासाठी अतिशय हिवाळ्यात काम करतात ते. आणि हे या वनस्पतीला अतिशय कमी तेल टाकून आपलं अतिशय कमी पेस्टिसाईड वापरतात. तेव्हा आता आपण जे शेवग्याचे फुलं आहे ते 3 पाणी धुवून घेतले, ते 300 ग्रॅम आता ते टाकून घेऊया. शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे. यात कॅल्शियम, ज्यांच्या हाड्या दुखतात त्यांना त्यांच्या वेदना कमी करायचं काम करतं आहे. आता हे बघा मसाले आपण एकत्र काढून घेऊया चांगले. हे बघा मंद गॅसवर ठेवलेले. आता हे बघा आता कढई भरवते आपण, याच्यावर झाकण ठेवून 10 मिनटं आता हे सोडून देऊया आपण. हे बघा मंडळी आपण मूग डाळ भिजत घातली, ती टाकायची राहिली होती, आमच्या आठवणीत नाही राहिली. 60 ग्रॅम मूग डाळ घेतली होती आपण. किंवा ती मूग डाळ अशी व्यवस्थित त्याच्यात एकत्र करून घ्यायची, कालून घ्यायची. मूग डाळीने वेगळी चव लागते खायला. तुम्हाला जर वाटलं तर खाली जळतं आहे थोडंसं पाणी टाकलं तरी चालतं. आणि मंद गॅसवर 10 ते 15 मिनटं आपण सोडून देऊ याला. आता याच्यावर झाकण ठेवून घेऊ आपण. हे बघा मंडळी आपण मूग डाळ भिजत घातली, ती टाकायची राहिली होती, आमच्या आठवणीत नाही राहिली. 60 ग्रॅम मूग डाळ घेतली होती आपण. किंवा ती मूग डाळ अशी व्यवस्थित त्याच्यात एकत्र करून घ्यायची, कालून घ्यायची. मूग डाळीने वेगळी चव लागते खायला. आता याच्यावर झाकण ठेवून घेऊ आपण. हे बघा आता आपण हे झाकण काढून घेऊया. भाजी तयार झाली काय, थोडी हलवून घेऊ परत एकदा. आणि भाजीचा एकदम खमंग असा वास येतो आहे. आपली भाजी तयार झालेली आहे आता मंडळी. आपण उतरून घेऊया. हे बघा मंडळी थोडीशी भाजी तुम्हाला खाऊन दाखवतो काय झालं. थोडंसं लिंबू पिळायचं त्याच्यावरती. आणि ही भाजी एकदम कशी झाली तुम्हाला खाऊन दाखव. एकदम बनाट तयार झाली. आंबट तिखट अशी शेवग्याची आयुर्वेदिक भाजी तुम्ही जरूर बनवा. ही भाजी तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता, बाजरीच्या भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत, नागलीच्या भाकरीसोबत. आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.